नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, विषय आहे आजचा थकीत देयके आवश्यक कागदपत्र. बघा, गत कालावधीत म्हणजे आज मागील वर्षात किंवा एकूण 6 वर्षाच्या कालावधीची जी आपली थकीत देयक आहे ती आता शालार्थ प्रणालीच्या 2.0 या प्रणालीमधून आपल्याला मिळणार आहेत. आणि त्यासाठी काही काही गोष्टीची पूर्तता आपल्याला करावं लागणार आहे ऑनलाईन पद्धतीनं. म्हणजे काय, जे रिलेटेड डॉक्युमेंट असतील त्या डॉक्युमेंटचे पीडीएफ त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत. आणि ते अपलोड कुठले डॉक्युमेंट करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. तर बघूया पदोन्नती फरक. बरेचदा काय होते, मागील कालावधीमध्ये कोणाचं उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक किंवा नॉन टीचिंग मध्ये काही वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक अशा पदोन्नती झाल्या असतील आणि या पदोन्नतीचा जर फरक आपला काढायचा राहिला असेल, ते लेख जर यामध्ये सादर करायचा असेल तर माननीय शिक्षणाधिकारी मान्यता आदेश म्हणजे अप्रुव्हल, त्यानंतर वेतन पडताळणी, जे आपण वेतन निश्चिती करतो तो फॉर्म, ते प्रपत्र आदेश आणि फरक तक्ता. तक्ता म्हणजे ड्यू ड्रॉन डिफरन्स. या तीन म्हणजे या पद्धतीने 3 डॉक्युमेंट्स आपल्याला तयार करावे लागणार आहेत, जे की आपल्याला अपलोड करावे त्या ठिकाणी लागणार आहेत. जवळपास बऱ्याच विधेयकामध्ये सारखीच कागदपत्र या ठिकाणी आहे. तसंच वरिष्ठ आणि निवड श्रेणीच्या बाबतीत पाहिलं तर शिक्षणाधिकारी यांचं अप्रुव्हल, वेतन निश्चिती पडताळणी आदेश आणि फरकदर्शक तक्ता हे सुद्धा त्याच पद्धतीनं असणार आहे. परंतु या गोष्टी आपल्याला तयार असू द्याव्या लागणार आहेत, कारण येत्या 1-2 दिवसातच हे अपलोडिंगचं काम या ठिकाणी सुरू करा असे आदेश आपल्याला येऊ शकतात. थकीत महागाई भत्ता फरक. तर ही बिल कोणाचं निघणार आहे की आता आपल्याला मागे जानेवारी ते जुलै 25 या कालावधीतला थकीत महागाई भत्ता आपल्याला मिळाला. परंतु या कालावधीत जी लोक सेवानिवृत्त झाली होती त्यांचं नाव शालार्थ प्रणालीत नसल्यामुळे त्यांचं देयक त्यावेळेस काढण्यात आलं नाही. तर तो फरक तक्ता आता आपल्याला फरक तो आता काढायचा आहे. त्यामुळे याच्यासोबत असणार आहे शासन निर्णय, सोबत मुख्याध्यापक यांचं पत्र किंवा या शिक्षक ही सेवा झाल्या असल्या कारणाने यांचा थकीत महागाई भत्ता देयकही आम्ही सादर केलं नाही या आशयाचं, आणि फरकदर्शक तक्ता ही कागद थकीत महागाई भत्ता फरक काढताना आपल्याला लागणार आहेत. इतरही बरेच देयकाधिकाऱ्यांवर न्यायालयीन प्रकरणं त्या संदर्भात सुद्धा बरीच डॉक्युमेंट लागणार आहेत. अगदी शॉर्ट स्वरूपात आपण या ठिकाणी पाहिली. नक्कीच इतर देयकात जर आपला कोणा समावेश असेल आणि आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल कोणती कागद लागणार आहेत, नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते विचारू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असणार आहे मित्रांनो, हा जो फरक तक्ता असतो आपला ड्यू ड्रॉन डिफरन्सचा, त्यावर आता माननीय शिक्षणाधिकारी किंवा माननीय अधीक्षक साहेब यांची स्वाक्षरी असणं गरजेचं असणार आहे. आपण काय करायचो, तो तक्ता तयार करायचो, मुख्याध्यापकांच्या सहीने तो तक्ता अपलोड करायचो. परंतु यावर आता अधीक्षक साहेब यांची सही त्या ठिकाणी आवश्यक लागणार आहे आणि मुख्याध्यापकांचं हमीपत्र सुद्धा लागणार आहे. मित्रांनो, नक्कीच याचे फॉर्मॅट सुद्धा मी माझी शाळा माझे कार्यालय या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की देईल. तुम्ही ग्रुपला सुद्धा जॉईन नसाल तर ग्रुपला जॉईन करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्कीच तुम्हाला हे फरक दे करताना कुठलीही अडचण येऊ द्या, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. नक्कीच मी मदत करण्याचा तुम्हाला प्रयत्न करेलच. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.